महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपनं सर्वात आधी आपलं पक्ष कार्यालय ताब्यात घेतलंय। आज कार्यालयात सत्यनारायणाची पूजा केली जाणार आहे। भाजप कार्यालय उद्घाटनावेळी मराठमोळा साज पाहायला मिळेल। नवनिर्वाचित भाजप नगरसेवक आज मराठमोळा पेहराव करणार आहेत। या पूजेनंतर भाजप महापालिकेतील आपल्या सत्ता काळाचा श्रीगणेशा करणार आहे। तसंच उद्याही पक्ष कार्यालयात विधिवत पूजा करून मंत्रोच्चाराच्या घोषामध्ये महापौर पदाची उमेदवार नगरसेविका आपलं अर्ज भरण्यासाठी जाणार आहे। महापौर पद महिला आरक्षित असल्यामुळे मुंबई महापालिकेवर महिला राज असणार आहे। भाजप कार्यालयातील पूजेचा मानही नगरसेविकेला दिला जाणार असून पारंपरिक पोशाखात पूजा केली जाणार आहे। तर या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, भाजपनं पक्ष कार्यालय आपलं ताब्यात घेतलेलं आहे। आज त्या ठिकाणी पूजा केली जाणार आहे आणि विशेषतः सगळेच नगरसेवक जे आहेत ते पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि मराठमोळ्या साजामध्ये दिसणार आहेत। ठाकरेंच्या मराठी मुद्द्याला कुठेतरी उत्तर देण्यासाठी हे सगळेच नगरसेवक जे आहेत ते मराठमोळा साज करणार आहेत अशी चर्चा आहे। काय बरोबर आहे प्राची। खरं तर मुंबई महापालिका निवडणुकीतल्या ऐतिहासिक विजयानंतर आज भाजपचं हे पक्ष कार्यालय जवळपास 3.5 वर्षानंतर खुलं होते। मी सध्या त्याच पक्ष कार्यालयाच्या बाहेर आहे। 3.5 वर्षानंतर या पक्ष कार्यालयाला जे कुलूप होतं ते आता उघडण्यात आले आणि सगळ्या पद्धतीची आतमधली तयारी जी आहे, अंतर्गत साफसफाई असेल किंवा सगळ्या गोष्टी करून हे कार्यालय जे आहे ते आता खुलं करण्यात येते। आपण पाहतोय की कशा प्रकारची ही या ठिकाणी तयारी आहे ती केली जाते। त्यासोबतच फुलांची आरास असेल किंवा इतरही गोष्टी असतील। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक रेखीव रांगोळी सुद्धा या ठिकाणी काढण्यात आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात महाराष्ट्राचा स्वाभिमान या शीर्षकाखाली मुख्यमंत्र्यांची ही रांगोळी जी आहे ती या ठिकाणी पोर्ट्रेट स्वरूपात काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यासोबतच आज जर आपण पाहिलं तर आतमधली सुद्धा काही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत। खरं तर मराठमोळ्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडणार आहे। कार्यालयाचं जे उद्घाटन आहे त्यामध्ये गणपतीची पूजा असेल किंवा महिला नगरसेविकेच्या माध्यमातून या कार्यक्रमाची एकंदर पूजा आणि कार्यालयाचं जे पूजन आहे ते केलं जाणार आहे। स्नेहल तेंडुलकर ज्या 218 प्रभागामधल्या नगरसेविका आहेत त्यांच्या हस्ते ही पूजा होणार आहे। त्यामुळे एकंदर ज्या पद्धतीचा उल्लेख तू केलास की कुठेतरी मराठीच्या मुद्द्याला हायलाईट करण्यासाठी भाजपकडनं हा कार्यक्रम मराठमोळ्या पद्धतीने केला जातोय। पारंपरिक वेशामध्ये सगळ्या नगरसेविका आणि सगळे नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि उद्या म्हणजेच 7 तारखेला सकाळी 10:30 वाजता भाजपकडनं महापौर पदासाठी सुद्धा जो अर्ज आहे तो दाखल करणार आहे। त्यामुळे भाजपतल्या अंतर्गत घडामोडींना आता वेग आला आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रमाचा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा ठरतोय। प्राची, नक्कीच ओम, तर या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।